सिंधुदुर्गात आपल्या 3 पिल्लांसह ही वाघीण नांदते. मात्र तिच्या क्षेत्रामधून प्रस्तावित करण्यात आलाय शक्तिपीठ महामार्ग. सिंधुदुर्गातील वाघांचा अधिवास आणि संचार क्षेत्रात नक्की काय घडतंय हे जाणून घेऊया. सिंधुदुर्गात 4 वाघिणी अशा आहेत ज्या गेल्या काही वर्षात पिल्लांसोबत सातत्याने दिसतायत. यासाठी सावंतवाडी दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासाठी WIA ने तयार केलेल्या अहवालात नमूद केलेली L2 नावाची वाघीण सह्याद्रीच्या वाघांची जननी असणाऱ्या SKT-02च्या 2 मुली आणि सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी टिपलेल्या या वाघिणीचा समावेश आहे. WIAच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या L2 नावाच्या वाघिणीने 2022 मध्ये 2 पिल्लांना जन्म दिला होता. या पिल्लांमधीलच एक नर पिल्लू आता मोठं झाल्यानंतर राधानगरी वन्यजीव अभयारण्यात स्थिरावलंय, ज्याचा सांकेतिक क्रमांक आहे SPR T10 अर्थात राणोजी. याखेरीज 2024 पासून SKT-02च्या SKT-04 आणि SKT-05 या 2 मुली देखील पिल्लांना जन्म देत आहेत. 2024 मध्ये SKT-04 सोबत 3 पिल्लं आणि 2026 मध्ये अजून 3 पिल्लं कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपली गेली होती. तसेच सावंतवाडीत टिपलेल्या या वाघिणीसोबत गेल्या वर्षी वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ही पिल्लं दिसून आली होती. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामध्ये SKT-04 आणि L2 या 2 वाघिणी आपल्या पिल्लांसह नांदत आहेत. या महामार्गाच्या प्रारंभीच्या आराखड्याला सिंधुदुर्गातून मोठा विरोध झाल्याने या मार्गात बदल करण्यात आले. त्यानुसार पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गेळे, आंबोली, वेले, तळकट आणि कोलझर या गावांना वगळण्यात आलं. मात्र सुधारित आराखड्यामध्ये सावंतवाडी दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील कुंभवडे, उडेली, फणसवडे, घारा, असनिये, फुकेरी, झोळंबे, पडवे माझगाव या गावांमधून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. या संपूर्ण क्षेत्रामध्ये SKT-04 आणि L2 सोबत 2 नर वाघांचा अधिवास आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने अधिकृतपणे मान्य केलेल्या NTCAच्या टायगर कॉरिडॉर ॲटलासमधील सह्याद्री राधानगरी गोवा या भ्रमणमार्गाला हा महामार्ग छेदून जातोय. अशा परिस्थितीत पर्यायी मार्ग निवडणे किंवा सध्या परिस्थितीत अस्तित्वात असणाऱ्या महामार्गांमध्येच या महामार्गाची जोडणी करणे आणि त्यावर वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे पुरेशा संख्येने आणि योग्य आकाराचे वन्यजीव अंडरपास किंवा ओव्हरपास बांधणे गरजेचे आहे, जेणेकरून सह्याद्रीमध्ये सद्य परिस्थितीत शिल्लक राहिलेल्या व्याघ्र अधिवासाला धक्का लागणार नाही. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.